राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. महाराष्ट्राचं असं केलेलं दगडधोंड्यांचं वर्णन. असं का केलेलं असावं असा प्रश्न मला नेहमी पडतो. पण महाराष्ट्राच्या प्रत्येक दगडधोंड्यांतून रोमहर्षक विजयाचा इतिहास वाहतो आहे. कधी कधी वाटतं इथल्या दगडधोंड्यांना जर कधी जिभा फुटल्या ना तर ते एवढा प्रेरणादायी इतिहास आपल्याला सांगतील की मेलेली प्रेतेही जिवंत होतील आणि शंडांच्या अंगी वारं भरेल. इतका हा छत्रपतींचा शिवरायांचा इतिहास, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून वाहणारा हा प्रेरणादायी इतिहास, सांस्कृतिक समरतीर्थांचा समरसतेचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. आचार्य अत्रेंनी म्हटलंच होतं की इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, परंतु इतिहास हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रालाच आहे. स्वातंत्र्यप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती. स्वातंत्र्य हे महाराष्ट्राच्या नसानसातून वाहणारं. अगदी इंग्रजांनाही महाराष्ट्र जिंकण्यापूर्वी किंवा एकंदरीतच भारत जिंकण्यापूर्वी येथीलच कणखर आणि राकट मावळ्यांशी संघर्ष करावा लागला. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश, ती जिद्द, तो कणखरपणा, मोडेल पण वाकणार नाही असा मराठी बाणा ही महाराष्ट्राची अद्वितीय आणि एकमेव ओळख. भक्तिभावाने गहिवरणारा, लढताना प्राण हाती घेणारा महाराष्ट्र, तो जितका चिवट आहे तितकाच प्रेमळ, तितकाच मायाळूही आहे. महाराष्ट्र जितका कणखर तितकाच तो भोळाही आहे. तो संतापला तर त्रिभुवने पेटून देईल आणि गहिवरला तर कारुण्याची गंगा वाहवी. तारुण्य, प्रेम, ममता, वात्सल्य हे महाराष्ट्राच्या नसानसातून वाहणारं, माणसांवर प्रेम करणारं, माणसांना माणुसकीने जपणारं, हीच माणुसकीची गंगा सदैव तेवत ठेवूयात. माणूसपणाची, मानवतेची ही चळवळ अधिक वृद्धिंगत करूयात. महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.